नमस्कार सर, तुम्ही इथे लोकसमाचारमध्ये आल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. मी एक विद्यार्थी आहे. तुम्हाला आमच्या विद्यार्थीबद्दल काय वाटते आणि आमच्या शाळेबद्दल काय वाटते? आता बोलायचं झालं तर भरपूर काही वाटतंय, पण जर का तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं तर मला वाटतं की शाळेची सुधारणा खूप कमी आहे. आज त्याबद्दल बघायला गेलं तर आपल्या देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष मला वाटतं पूर्ण झाले. पण माझंच मी जर का घेतलं तर मी आत्ता वय माझं 37-38 असेल, तर मी कशा प्रकारे शिकलो हे माझं मला माहिती आहे. आणि तुमची अवस्था तीच आहे, मला वाटतं त्याच्यापेक्षा पण खराब झालेली आहे. कारण का तुम्ही बघितले आता रस्ते चांगले नाहीयेत. मुलांना 1 मिनिट उशीर झाला तरी शाळेच्या बाहेर काढतात किंवा त्यांच्या पालकांना बोलावतात. पालकांचे अनेक प्रश्न असतात, ते कामाला जातात, त्यांना वेळ भेटत नाहीये किंवा विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळत नाहीये. जो निधी मिळतो प्रशासनाकडनं त्याचा योग्य वापर होत नाहीये. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा टीचर कुठं बसलात, कुठं गप्पा मारतात, मुलं धिंगा मस्ती करतात, त्यांच्याकडे लक्ष नाहीये. हे अनेक प्रश्न आहेत आणि हे वर्षानुवर्ष असे राहणार आहेत मला वाटतं. आणि पुढची जेन अल्फा म्हणून तुम्हीच आहेत त्याच्यामध्ये, की तुम्ही काहीतरी आवाज उठवू शकता आणि आंदोलन केल्याने, आवाज उठवल्यानेच ह्या प्रशासन आहे त्याला जाग येणार आहे. आणि आमच्या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटते? किती बदल व्हायला पाहिजे? भरपूर बदल व्हायला पाहिजे. त्या मानाने चांगलं पाणी मिळलं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळलं पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे ना, हे जे शिक्षण आहे ना, शिक्षण आणि आरोग्य जर का ह्या देशामध्ये मोफत झालं ना, तर आपला देश मला वाटतंय थोड्या गती येईल देशाला. प्रगतीच्या पायरीवरती आपण एक पाऊल पुढं जाईल असं मला वाटतंय. पण हे सरकार करणार आहे का नाही करणार आहे, हे अजून मेन मुद्दा काय आहे माहिती आहे का? की पहिलं सरकार पडलं की ते त्यांच्याकडे बोट दाखवतात, दुसरं आलं की त्यांच्याकडे बोट दाखवतात. मग निवडून आम्ही द्यायचं कुणाला, हे महत्वाचं आहे ना आता. तर भरपूर असे काही. आणि अंगणवाडी झालं, अंगणवाडीमध्ये पण सुधारणा झाली पाहिजे. अंगणवाडीच्या मुलांना पोषक आहार मिळाला पाहिजे, त्यांचं ऑडिट झालं पाहिजे जेवणाचं रेग्युलर FDA कडनं. ते चांगलं अन्न मिळतंय का त्यांना? कारण का अन्न निवारा हे मूल